आज देशभरातील मेडिकल स्टोअर्स बंद आहेत। देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संपावर ऑनलाईन औषध विक्रीला विरोध। 12,50,000 विक्रेते संपात सहभागी होणार आहेत। देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संघटना आता ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आक्रमक झाल्या आहेत। आज या औषध विक्रेत्यांनी एक दिवसीय राष्ट्रव्यापी बंदची घोषणा केली असून लाखो मेडिकल दुकानं बंद राहण्याची शक्यता आहे। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलनात्मक बंद आयोजित करण्यात आला आहे। संघटनेच्या दाव्यानुसार देशभरातील सुमारे 12,50,000 औषध दुकानदार या संपात सहभागी होऊ शकतात। महाराष्ट्रासह अनेक राज्यातील स्थानिक केमिस्ट संघटनांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिला आहे। काही राज्यांमध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे। आज देशव्यापी संप आणि बंद पुकारलेला आहे। केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशननी सरकारकडून प्रशासनाकडून काही चर्चा केली जाते। नक्की सौरभ, जर बघितलं आता संपूर्ण देशभरामध्ये हा बंद जो आहे तो आता औषध विक्रेत्यांनी आज पुकारलेला पाहायला मिळतोय। मात्र जर या संपामध्ये जर बघितलं तर दोन महत्त्वाची त्यांचे कारणं आहेत किंवा त्यांच्या मागण्या आहेत की जी ऑनलाईन विक्री केली जाते औषधाची त्याच्यावर निर्बंध आणावं आणि जे कॉर्पोरेट लेवलला ज्या कंपन्या ज्या आहेत त्या सवलत देतात ते त्यांनी बंद करावं, कारण समान न्याय आणि समान व्यापार अशी त्यांची भूमिका या दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी आज बंद पुकारलेला पाहायला मिळतोय। जवळपास लाखो मेडिकल असोसिएशन जे आहेत ते आज बंदमध्ये या सहभागी झालेले आहेत। पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यात जवळपास 7 ते 8 लाख मेडिकलवाले जे आहेत ते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्या वेळातच त्यांचं या ठिकाणी एक दिवसीय आंदोलनसुद्धा या ठिकाणी सुरू होईल। मात्र जर पुण्यातलं जर बघितलं तर पुण्यातल्या सदाशिव पेठमध्ये परिसरात सगळ्यात मोठी जी बाजारपेठ आहे मेडिकलची, केमिस्ट्री, ती या ठिकाणी आपण पाहतोय की बंद झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षरशः या ठिकाणी डिस्काउंट दरामध्ये हे औषध विक्रेते दुकान चालवतात आणि अनेक दुकान जे आहेत ते सकाळपासून आपल्याला या ठिकाणी बंद असलेले पाहायला मिळतात। अनेक मोठे हॉस्पिटल असतील किंवा किरकोळ औषधी विक्रेते जे आहेत त्यांची या ठिकाणी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळत असते एरवी। मात्र त्यांनी जो आज बंद पुकारला आहे त्यामुळे या परिसरामध्ये, या गल्लीमध्ये आज शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय। हा एक दिवसीय जरी संप असला तरी मेडिकल क्षेत्रामध्ये याचा तुटवडा जो आहे तो जाणवणार आहे। अन्न औषध प्रशासनाकडून वेगळी यंत्रणा आजच्या दिवसासाठी सज्ज करण्यात आलेली आहे। हेल्पलाईन सुद्धा या ठिकाणी त्यांनी नंबर जारी केलेला आहे, जेणेकरून ज्यांना अत्यावश्यक सेवेसाठी त्या तातडीची जी औषधं हवी असतील त्यांच्यासाठी ही हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरू केलेला आहे। मात्र आजचा जो संप जो केमिस्ट असोसिएशनने पुकारलेला आहे त्याचा नक्कीच सर्वसामान्य माणसांना याचा फटका जो आहे तो बसण्याची शक्यता आहे, कारण कोणत्याही प्रकारचं औषध जे आहे ते दिलं जाणार नाहीये। फक्त ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये जे तातडीची गरज असलेले जे औषध आहे तेच फक्त दिलं जाईल। ते सुद्धा अन्न औषध प्रशासनाच्या व्यवस्थेने जी यंत्रणा राबवलेली आहे त्याच्यामार्फतच ही औषधं मिळवली जाईल। त्यामुळं शासन जे असेल त्यांना या त्यांच्या निर्णयाकडे गांभीर्याने पाहावं लागेल, कारण हा जर संप असाच पुढे सुरू झाला तर आरोग्य जी यंत्रणा आहे ती कोलमडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या संपामध्ये नेमकं काय होतं हे फार महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांनी ज्या मागण्या मागितल्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि त्याच्यावर प्रशासनाने लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। हा जरी एक दिवसीय संप जरी असला तर त्याचा फटका जो आहे तो हजारो नागरिकांना, लाखो नागरिकांना बसू शकतो। विशेष करून जे मोठे हॉस्पिटल आहेत त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या संपाकडे संपूर्ण राज्यासह प्रशासनाचं, राजकारण्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं।